आज आपण अगदी झटपट होणाऱ्या मस्त खुसखुशीत खमंग साबुदाणा बटाट्याच्या चकल्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत. ह्या चकल्या तुम्ही एक वेळा बनवून ठेवून पूर्ण वर्षभर उपवासाला खाऊ शकता. एकदम मस्त लागतात खमंग. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चकल्या बनवण्यासाठी इथं मी 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा अगोदर 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं. साबुदाणा बुडून अर्धा इंच पाणी वरती येईल इतपत पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा. तर मी रात्रभर साबुदाणा छान असा भिजवून घेतलेला आहे आणि मस्त भिजलेला आहे मऊ. तर साबुदाणा आपण जरा वेळासाठी बाजूला ठेवूया. आणि मी त्याच्यात घालण्यासाठी 4 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे अगोदर चांगले धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये घालून त्याच्यात 2 ग्लास पाणी घालायचं आणि सुरुवातीला 2 शिट्ट्या फुल गॅसवरती करायच्या आणि नंतर 4 शिट्ट्या मध्यम गॅसवर करायच्या. एकदम मस्त बटाटे शिजतात. बटाटे उकडून मी पूर्णपणे गार करून घेतलेले आहेत. तर लगेच आता बटाटे आपण सोलून घेऊया. बटाटे जरा गरम असतील तर त्याच्यामध्ये गार पाणी घालायचं आणि बटाटे सोलून घ्यायचे. पटापट त्याचे टरखलं निघतात. तर हे पहा सगळे बटाटे आपल्याला असे सोलून घ्यायचे आहेत. बटाटे चांगले उकडून घ्यायचे म्हणजे टरखलं सुद्धा पटापट निघते, जास्त वेळ लागत नाही. आणि मी 1 किलो साबुदाण्यासाठी 4 किलो बटाटे घेतले आहेत. तुम्हाला जर एवढे बटाटे घालायचे नसले तरी सुद्धा चालेल. 1 किलो साबुदाण्यासाठी 3 किलो बटाटे घातले तरी सुद्धा चालतं. तर हे पहा इथं मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत. तर लगेच आता हे बटाटे आपण किसून घेऊया. बटाटे किसणीने किसून घ्यायचे म्हणजे चकल्या बनवताना सोपं जातं. तर हे पहा अशा किसणीने सगळे बटाटे किसून घ्यायचे. आपण जर हातानेच बटाटे बारीक केले तर त्याच्यामध्ये छोटे-छोटे तुकडे राहतात आणि मग चकल्या बनवताना मध्ये-मध्ये अडकतात. त्यामुळे बटाटे किसणीने किसूनच घ्यायचं. बटाटे किसून घेतल्यामुळे चकल्या बनवायला सोप्या जातात आणि चकली मध्ये-मध्ये तुटत नाही. तर हे पहा राहिलेले सगळे बटाटे अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर हे पहा इथं मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि 2 ठिकाणी मी अर्ध-अर्ध बटाटे काढून घेतलेले. तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि थोडंसं लाल तिखट घालायचं. तुम्हाला जर लाल तिखट नसलं घालायचं तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुम्हाला जे आवडेल ते घालायचं, पण ह्या चकल्या जास्त तिखट करायच्या नाही. ह्या चकल्या जर जास्त तिखट केलं तर चकली खाताना ठसका लागतो. त्यामुळे तिखट थोडंसं कमीच करायच्या. तर हे पहा मी चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. आणि आता लगेच ह्याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेला साबुदाणा घालायचा. तर मी बटाटे 2 ठिकाणी अर्ध-अर्ध करून घेतलेले. तर आता साबुदाणा सुद्धा दोन्ही भांड्यात आपण अर्धा-अर्धा काढून घेऊया. तर हे पहा मी दोन्ही भांड्यात अर्धा-अर्धा साबुदाणा काढून घेतला आहे. आणि आता साबुदाणा आणि बटाटे छान असं एकजीव करून घ्यायचं. काही ठिकाणी उपवासाला जिरे खातात. तर तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत असले तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे सुद्धा घालू शकता. जिरे घातल्यामुळे चकली खायला एकदम छान लागते खमंग. आमच्या इकडे जिरे खात नाहीत उपवासाला त्यामुळे मी घातलेले नाहीयेत. तर हे पहा सगळं छान असं बटाटा आणि साबुदाणा एकजीव करून घ्यायचं. या चकल्या बनवायला एकदम सोप्या आहेत आणि खूप मस्त लागतात खायला आणि पूर्ण वर्षभर ठेवल्या तरी बिलकुल खराब होत नाहीत. चांगल्या 2-3 दिवस वाळवून ठेवायचे म्हणजे पूर्ण वर्षभर चकल्या टिकतात. तर हे पहा सगळं साबुदाणा आणि बटाटा मी छान असं एकजीव करून घेतलेले. तर लगेच आता ह्याच्या आपण चकल्या बनवायला घेऊया. तर चकल्या बनवण्यासाठी इथं आम्ही टेरेसवर आलेलो आहोत. तर लगेच आपण चकल्या बनवायला घेऊया. तर इथं मी असा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला चकलीची प्लेट बसवून घेतलेली आहे. तर लगेच आपण सोऱ्यामध्ये मिश्रण भरून घेऊया. सोऱ्यामध्ये मिश्रण भरून घेताना चांगलं दाबून मिश्रण भरून घ्यायचं म्हणजे चकली मध्ये-मध्ये तुटत नाही. हे पहा मी सोऱ्यामध्ये छान दाबून असं मिश्रण भरून घेतलेलं आहे. आणि चकल्या बनवण्यासाठी असं मी कपडा टाकलेला आहे. आणि कपड्यावरती सगळ्या चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आता. चकल्या बनवण्यासाठी प्लास्टिकची काहीच गरज लागत नाही. असा कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या चकल्या बनवून घ्या. आणि राहिलेल्या सगळ्या चकल्या अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. बटाटा किसून घेतल्यामुळे बिलकुल जास्त वेळ लागत नाही. अगदी पटापट चकल्या बनवून तयार होतात. तर मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या चकल्या आपल्याला 2 ते 3 दिवस चांगल्या वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर चकल्या टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. आणि सगळ्या चकल्या बनवून झाल्याच्या नंतर 3 ते 4 तासांनी मध्ये एक वेळा चकल्या पलटी करून घ्यायच्या, म्हणजे पटकन चकल्या सुकतात. मी सुद्धा मध्ये एक वेळा सगळ्या चकल्या पलटी करून घेतल्या आहेत.
आणि 2 दिवस चकल्या चांगल्या कडकडीत उन्हात वाळून घेतलेल्या आहेत. आणि अशा चांगल्या कडक चकल्या वाळून घ्यायच्या म्हणजे खराब होत नाहीत. वर्षभर टिकतात. थोड्याशा चकल्या तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते. चकल्या तळण्यासाठी मी चुलीवरती कढईत थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात चकल्या सोडायच्या. आणि हे पहा तेलात चकल्या सोडले की किती छान चकल्या फुगलेल्या आहेत मस्त. दुप्पट-तिप्पट चकल्या फुगत्यात. आणि चकल्या बनवायच्या सुद्धा खूप सोप्या आहेत. अगदी झटपट बनून तयार होतात आणि ह्याला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही. तुम्हाला जर एखाद्या दिवशी उपवासाला खिचडी खायचा कंटाळा आला किंवा आवडत नसेल तर तुम्ही ह्या चकल्या तळून खाऊ शकता. तर इथं मी थोड्याशा चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त फुगल्यात तुम्ही बघू शकता. एकदम मस्त फुगलेल्या आहेत आणि खूप मस्त झाल्यात खुसखुशीत खमंग. मी 1 किलो साबुदाण्यासाठी 4 किलो बटाटे घातले आहेत. तुम्हाला जर एवढे बटाटे घालायचे नसले तर तुम्ही 2.5-3 किलो बटाटे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाटे घालू शकता. तर अशा झटपट होणाऱ्या खुसखुशीत खमंग साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की बनवून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.